आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉक्टर वजाहिद मिर्जा यांच्या उपस्थितीत काँग्रेस अल्पसंख्याक कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न। आज 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तसेच चेअरमन महाराष्ट्र बोर्ड ऑफ वक्फ आमदार डॉक्टर वजाहिद मिर्जा यांच्या उपस्थितीत परभणी शहरातील शनिवार बाजार येथे अल्पसंख्याक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख हे होते। पुढे बोलताना वजाहिद मिर्जा यांनी संवाद साधत बोलले की मायक्रो बूथ मॅनेजमेंट करणे खूप जरुरी, त्याकरिता बूथ पातळीवर पदाधिकाऱ्यांनी सक्रिय राहावे, तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देश पसरणाऱ्या बीजेपी व त्यांच्या संलग्नित मित्रपक्षाचा पराभव करावा हे एकमेव लक्ष ठेवावे। प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष मान्य आमदार सुरेश वरपुडकर, माननीय खासदार तुकारामजी रेंगे पाटील, अल्पसंख्याक उपाध्यक्ष हरजित सिंग गुलाटी, रामभाऊ घाडगे आणि इतरही मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे। परभणी शहरातील जिंतूर रोडवर आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे परभणी लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णा मुंदडा यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, सभा प्रमुख आनंद भरोसे, विलास बाबर, नगरसेवक सुनील देशमुख, सुरेश भुमरे, मंगला मुदगलकर, सुप्रिया कुलकर्णी, प्रभाकर शिंदे, दिनेश परसावत सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। येणारी लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका व अन्य निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत। त्यासाठी पक्ष बांधणी करून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश सोहळा घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। परभणी दिनांक आज 11 फेब्रुवारी रोजी शहरातील अतिथी सभागृहामध्ये सत्कार सोहळा व शिक्षण जागृती मेळावा घेण्यात आला। लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारांची जपणूक करणाऱ्या परिवाराचा सकल मातंग समाजाच्या माध्यमातून सातत्याने सन्मान करण्यात येतो। यामध्ये रणखांब परिवारसुद्धा सर्वात पुढे आहे। या परिवारात जन्मलेल्या अपार कष्ट करणारे अगणित संघर्ष करून हे संपादित केलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नामदेवराव रणखांब यांचे ASI पदी पदोन्नती झाली। त्यानिमित्ताने सकल मातंग बांधव समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपत बिशे तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक RP जेरेवाड हे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून इंजिनियर अण्णासाहेब तोडे, माऊली साळवे, बमनराव नेटके, उत्तम गोरे, अशोक उबाळे, अविनाश मोरे, कमलेश क्षीरसागर, सारदाबाई भालेराव हे होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर बोरे, किशोर कांबळे, बाबासाहेब भालेराव, विजय पानबुडे, सिद्धांत बिशे, तथागत जोडपे, शेषाद्री मोरे, लखन वाघमारे, संविधान बिशे, गिरजाबाई कांबळे, रामा गवळी, राणी गवळी हा कार्यक्रम यशस्वीसाठी यांनी परिश्रम घेतले आहेत। शहरातील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या आदित्य हॉस्पिटल कार्डियॅक अँड फर्टिलिटी हृदयरोग स्त्रीरोग तज्ज्ञ या हॉस्पिटलचे उद्घाटन आज संपन्न झाले। या प्रसंगी उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती, तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद काका देशमुख, अर्जुनजी सामाले, विनोद बोबडे, संग्रामभाई जामकर आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या हॉस्पिटलचा शुभारंभ म्हणाले की शहरातील असलेल्या रुग्णांना अद्ययावत सेवा या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे असे सांगून डॉक्टर अश्विनी कुबडे व डॉक्टर दीपक कुबडे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर कुबडे दाम्पत्यांनी माहिती दिली की आदिती हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधित सर्व आजारांचे निदान केले जाईल, तसेच महिलांना विशेष करून ज्या अडचण निर्माण होतात त्यांना त्याचेसुद्धा निदान या हॉस्पिटलमध्ये केले जाईल। त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी एक वेळेस आवश्यक या हॉस्पिटलला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातून अशा प्रकारचं सत्कार्य घडून हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्घाटन समारंभ आज झालेला आहे। या आदित्य हॉस्पिटलमध्ये आम्ही हृदयरोग आणि स्त्रीरोग अशा 2 सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करत आहोत। हृदयरोग विभागातर्फे मी सर्व्हिसेस देणार आहे। यामध्ये हृदयरोगासंबंधित लागणाऱ्या 2D कोकार्डिओग्राफी, तसेच ट्रेडमिल टेस्ट, ECG, होल्टर मॉनिटरिंग, ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग अशा पद्धतीच्या अत्याधुनिक सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणार आहेत। तरी या हॉस्पिटलमध्ये हृदयरोगासंबंधित रुग्णांनी या प्रकारच्या सुविधांचा तसेच त्यांच्या हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलला यावे अशी विनंती करतो।
क्लिनिक सुरू केलेलं आहे, जेणेकरून ज्या स्त्रियांना मुलं होत नाहीत, ज्या स्त्रियांना मासिक पाळीचे त्रास आहेत, अनेक विविध स्त्रियांचे जे त्रास आहेत त्यावर आपण उपचार इथे करणार आहोत. त्यासाठी इथे अल्ट्रासोनोग्राफी अवेलेबल आहे. तसेच मी इन्फर्टिलिटीमध्ये फेलोशिप पण केलेली आहे. ज्यांना कोणाला मूल होत नसेल किंवा दुसरे काही स्त्री रिलेटेड त्रास असतील त्यांनी नक्कीच इथं भेट द्यावी आणि नक्कीच आम्ही त्यांना त्याचा फायदा करून देऊ असं मला वाटतं. धन्यवाद.